नमस्कार मंडळी. आपल्या शरीराचा खरा सुपरहिरो म्हणजे आपल्या डोक्यात असलेला मेंदू. तुम्हाला माहीत आहे का, मेंदू हा इतका शक्तिशाली आहे की तो आपल्या कल्पनेपलीकडे जाऊन काम करतो. आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मानवी मेंदूबद्दल अशा थक्क करणाऱ्या काही गोष्टी, ज्या ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. चला तर मग सुरू करूया. मानवी मेंदूचे सरासरी वजन सुमारे 1.3 ते 1.4 किलोग्रॅम असते. तो शरीराच्या वजनापेक्षा केवळ 2% असला तरी शरीरातील 20% ऑक्सिजन आणि ऊर्जेचा वापर करतो. मानवी मेंदूमध्ये अंदाजे 86 अब्ज न्यूरॉन्स असतात आणि प्रत्येक न्यूरॉन्स इतर 10,000 न्यूरॉन्सशी जोडलेले असतात. मेंदू हा एका दिवशी 20 वॉल्ट इतकी ऊर्जा वापरतो, जी एका साध्या बल्बच्या ऊर्जेसारखी आहे. झोपेमध्येही मेंदू सक्रिय राहतो आणि नवीन आठवणी व्यवस्थित साठवण्यासाठी झोप आवश्यक असते. मेंदू दर दिवशी 50,000 ते 70,000 विचार तयार करतो. त्यातील सुमारे 70% विचार नकारात्मक स्वरूपाचे असू शकतात. मानवी मेंदू प्लास्टिक समान आहे, म्हणजेच तो नवीन गोष्टी शिकत असताना आणि अनुभव घेत असताना स्वतःला बदलण्याची क्षमता ठेवतो. असा गैरसमज आहे की आपण मेंदू केवळ 10% वापरतो. प्रत्यक्षात आपण मेंदूचा जवळपास प्रत्येक भाग विशिष्ट कार्यासाठी वापरत असतो. कठीण गणित, संगीत, कला आणि भावनिक निर्णय घेताना मेंदूचे विविध भाग सक्रिय होतात. झोपेमध्ये मेंदू स्वतःची स्वच्छता करतो. मेंदूमधील विषारी पदार्थ दूर करण्यासाठी ग्लायप्लास्टिक सिस्टीम कार्यरत होते. माणूस झोपेत दररोज 2 ते 3 तास स्वप्न पाहतो. आयुष्यभरात 6 वर्ष फक्त स्वप्न पाहण्यात जातात. मानवी मेंदूची आठवणी साठवण्याची क्षमता अमर्याद आहे. प्रत्येक आठवण न्यूरॉन्समधील नवीन कनेक्शनद्वारे साठवली जाते. बालपणीतील आठवणी सुमारे 7 वर्षांनंतर हळूहळू धूसर होत जातात. मेंदूमध्ये वेदनाग्रही नसतात, म्हणून मेंदूला वेदना जाणवत नाहीत. यामुळे मेंदूवर शस्त्रक्रिया करताना रुग्णाला शुद्धीत ठेवले जाते. पुरुष आणि स्त्रियांच्या मेंदूमध्ये रचनात्मक आणि कार्यात्मक फरक असतो. स्त्रियांच्या मेंदूमध्ये संप्रेषणासाठी जबाबदार असलेला भाग अधिक विकसित असतो, तर पुरुषांच्या मेंदूमध्ये विश्लेषणासाठी जबाबदार भाग जास्त प्रभावी असतो. भावना, विचार आणि निर्णय घेण्यावर मेंदूचा पूर्णपणे ताबा असतो. प्लेसबो इफेक्टमध्ये फक्त एखादी गोष्ट कार्य करेल असा विश्वास ठेवल्यानेही शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम होतो. योगा, ध्यान, संगीत आणि नियमित अभ्यास मेंदूची कार्यक्षमता वाढवतो. आपण वाचत असताना मेंदू शब्दांचा अर्थ त्वरित तयार करतो. उलट्या अक्षरांनी लिहिलेलं वाक्य वाचण्याची क्षमता मेंदूकडे असते. मेंदू सतत कार्यरत राहतो. तो फक्त झोपेच्या वेळी स्वतःची ऊर्जा पुनर्प्राप्त करतो. दीर्घकाळ ताणामुळे मेंदूचे स्नायू कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि निर्णय क्षमता कमी होऊ शकते. ताण कमी करण्यासाठी ध्यान, व्यायाम आणि सकारात्मक सवयी उपयुक्त ठरतात. मेंदूमध्ये इलेक्ट्रॉनिक सिग्नल म्हणजे न्यूरॉन्स एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वापरत असलेली एक प्रकारची विद्युत प्रणाली आहे. न्यूरॉन्स हे मेंदूतील विशेष पेशी असतात, ज्याद्वारे आपल्या शरीरातील सर्व सूचना आणि आदेश पाठवले जातात. हा सिग्नल 440 किलोमीटर प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने न्यूरॉन्सच्या नेटवर्कमधून प्रवास करतो. मेंदूला संदेश पोहोचवण्यासाठी हा अगदी सेकंदाच्या छोट्या भागा इतकाच वेळ लागतो, ज्यामुळे आपण त्वरित निर्णय घेऊ शकतो. उदाहरणार्थ, गरम वस्तूला हात लावला तर चटकन हात मागे घेणं हे आपल्याला मेंदू सांगतो. मेंदू शरीरातील स्नायू, हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास आणि इतर अवयव नियंत्रित करण्यासाठी हे सिग्नल वापरतो. ते इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे प्रक्रिया होतात. इलेक्ट्रिक सिग्नलचा हा वेग प्रचंड असला तरी न्यूरॉन्सच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. अयोग्य आहार, झोपेचा अभाव किंवा मानसिक तणावामुळे मेंदूतील सिग्नलची गुणवत्ता कमी होऊ शकते. मानवी मेंदू हा एक अद्भुत आणि अद्वितीय अवयव आहे, जो आपल्या विचारांना, कृतींना आणि भावनांना नियंत्रित करतो. मेंदूची क्षमता अमर्याद असून तो वेळोवेळी आपल्या गरजेनुसार स्वतःला बदलवतो. त्यामुळे मेंदूची काळजी घेण्यासाठी योग्य आहार, झोप आणि तणावमुक्त जीवनशैली अनिवार्य आहे. अशाच माहितीपूर्ण आणि वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.